श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यात नक्की काय बदल घडणार आहेत? नशीब तुमच्या बाजूने असेल की काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल? प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये कोणती नवी वळणं येणार आहेत? ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात त्या पूर्ण होतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा महिना तुम्हाला आनंद देणार की काही महत्त्वाचे धडे शिकवणार? चला तर मग जाणून घेऊया, धनु राशीसाठी एप्रिल महिना नेमका कसा ठरणार आहे. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एप्रिल महिना धनु राशीवाल्यांसाठी थोडा हलका, थोडा भावनिक आणि थोडा उत्साहाने भरलेला असणार आहे. कधी वाटेल की सगळं आपल्या मनासारखं चाललंय, तर कधी अचानक एखादा विचार मनाला चटका लावून जाईल. पण काळजी करू नका, या महिन्यात तुम्ही स्वतःला नव्याने शोधणार आहात. काही जुन्या गोष्टींना रामराम कराल तर काही नवीन सुरुवातही कराल. मनात थोडी अस्थिरता असेल, पण त्यातूनच पुढचा मार्ग स्पष्ट होईल. आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिका, कारण या महिन्यात तुमचा आत्मविश्वासच तुमची खरी ताकद ठरणार आहे. काही वेळा वाटेल की आपण एकटे पडलोय, पण खरं तर विश्व तुमच्यासोबत आहे. थोडं थांबा, थोडं समजून घ्या, सगळं योग्य वेळी जुळून येईल. स्वतःवर प्रेम करा, कारण तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. या महिन्यात तुम्ही आतून मजबूत होणार आहात. भावनांना दाबू नका, त्यांना समजून घ्या. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जाणार आहे आणि शेवटी हा महिना तुम्हाला अधिक परिपक्व आणि स्थिर बनवेल. करिअर व व्यवसाय. कामाच्या बाबतीत एप्रिल महिना सुरुवातीला थोडा ताण देणारा असू शकतो. कामं खूप असतील आणि वेळ कमी वाटेल. काही वेळा वाटेल की सगळं हाताबाहेर जातंय, पण शांत राहणं खूप गरजेचं आहे. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्यावर अवलंबून असतील, त्यामुळे जबाबदारी वाढेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण थोडा वेळ लागू शकतो. संयम ठेवा, कारण तुमची मेहनत वाया जाणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी येऊ शकतात, पण लगेच निर्णय घेऊ नका. नीट विचार करा, मगच पुढे जा. एखाद्या जुन्या ग्राहकाकडून चांगली बातमी मिळू शकते. भागीदारीत काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. महिन्याच्या मध्यात कामात थोडा ब्रेक मिळेल, ज्यामुळे मन शांत होईल. शेवटी मात्र परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामात नवीन कल्पना सुचतील. काही जणांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. फक्त घाई करू नका आणि निर्णय शांतपणे घ्या. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा महिना थोडा सांभाळून चालण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च जरा जास्त होऊ शकतो. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काही खर्च करावा लागेल. काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात, त्यामुळे थोडं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जुने कर्ज असेल तर ते फेडण्याचा विचार करा. मन हलकं होईल. गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. स्वतःचा विचार करा, मग निर्णय घ्या. महिन्याच्या शेवटी थोडा दिलासा मिळेल. पैसे साठवण्याची इच्छा होईल. काही जणांना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहिलात तर पुढे फायदा होईल. थोडं कमी खर्च करा, थोडं जास्त वाचवा. गरज आणि इच्छा यात फरक ओळखा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांमुळे मनावर ताण घेऊ नका. प्रेम व नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत एप्रिल महिना थोडा भावनिक आहे. जोडीदाराशी कधी छान संवाद होईल, तर कधी छोट्या गोष्टीवरून वादही होऊ शकतात. पण या सगळ्यातून तुमचं नातं अधिक मजबूत होणार आहे. फक्त एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. जोडीदाराला वेळ द्या, त्याचं ऐका. आपल्या भावना व्यक्त करा. मनात काही ठेवू नका. काही वेळा तुम्हाला एकटेपणा जाणवेल, पण तो तात्पुरता असेल. अविवाहितांसाठी हा महिना खास असू शकतो. एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते. सुरुवात साधी असेल, पण हळूहळू ती खास बनू शकते. कुटुंबातील नातेसंबंधही सुधारतील. एखादा जुना वाद मिटू शकतो. प्रेम वाढेल, विश्वास वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नात्यांना अधिक महत्त्व द्यायला शिकाल. कुटुंब व सामाजिक जीवन. घरात या महिन्यात थोडं गोड वातावरण राहील. कधी हसणं, कधी छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगवे, पण एकंदर वातावरण छान असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा छोटा कार्यक्रम किंवा भेट ठरू शकते. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कधीकधी घरात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच मिटतील. तुमची समजूतदारपणा इथे उपयोगी पडेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. एखादा प्लॅन होऊ शकतो. नवीन लोकांशी ओळख होईल. समाजात तुमचं नाव होईल. लोक तुमचं ऐकतील. तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं अवघड जाईल, पण प्रयत्न सोडू नका. मन कधी इथे कधी तिथे जाईल, पण तुम्ही स्वतःला सावरायला शिका. वेळेचं नियोजन करा. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांनी अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल. शिक्षकांचा सल्ला घ्या. मित्रांसोबत अभ्यास करा. हळूहळू प्रगती दिसू लागेल. आत्मविश्वास वाढेल. काही जणांना चांगली बातमी मिळू शकते. हा महिना शिकवण देणारा आहे.
हार मानू नका. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा जाणवेल. अंगात जडपणा येऊ शकतो. झोप पूर्ण घ्या. आहार नीट ठेवा. जास्त तेलकट, तिखट पदार्थ टाळा. थोडा व्यायाम करा. चालायला जा. मनावर ताण घेऊ नका. ध्यान करा. शांत संगीत ऐका. काही जुन्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घ्या. आरोग्य चांगलं ठेवलं तर बाकी सगळं सुरळीत चालेल. आध्यात्मिकता व उपाय. या महिन्यात मनाला शांती हवी असेल. देवाची आठवण जास्त येईल. मंदिरात जावंसं वाटेल. ध्यान, जप यामुळे मन शांत होईल. काही प्रश्नांची उत्तरं आतून मिळतील. उपाय. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा. ओम गुर्वे नमः जप करा. गरजू लोकांना मदत करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण एप्रिल महिना तुमच्यासाठी शिकवण, अनुभव आणि थोडं भावनिक चढउतार घेऊन येणारा आहे. काही गोष्टी मनासारख्या होतील, काही नाहीत. पण शेवटी सगळं तुमच्या भल्यासाठीच असेल. थोडं शांत रहा, थोडं समजून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नातेसंबंध जपा, आरोग्याकडे लक्ष द्या आणि पैशांबाबत सावध रहा. हा महिना तुम्हाला आतून मजबूत करणार आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वाईट क्षणानंतर काहीतरी चांगलं नक्की येतं. कधी आनंद, कधी थोडी चिंता, अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळही हळूहळू मिळताना दिसेल. पैशांच्या बाबतीत जपून चालणं गरजेचं आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक आहे. कधी जवळीक वाढेल तर कधी गैरसमजही होतील. त्यामुळे संवाद आणि संयम खूप महत्त्वाचा ठरेल. कुटुंबाचा आधार मिळेल, पण त्यांच्यासाठी वेळ काढणंही तितकंच गरजेचं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा थकवा, मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे. हा महिना तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे. थोडं शांत रहा, विचार करून निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण शेवटी सगळं तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. धन्यवाद.